देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाठी झाकण्यात आली आहे। या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठी लागणार आहे। कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे। दरम्यान काम करणाऱ्या माणसाला संधी दिली याचा आनंद आहे अशा शब्दात कोळंबकर यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले आहे। देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली त्यामुळे महाराष्ट्रातील संविधान प्रेमी नागरिकांसाठी आता सोन्याचे दिवस येतील असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी महायुतीचं कौतुक केलंय। तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना गेट आउट केल्याचं म्हणत त्यांनी मवियावर निशाणा साधलाय। पुण्याच्या पालकमंत्रीपदावर भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत। त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईत आझाद मैदानावरती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे रुग्णाला 5 लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत देण्याचा फाईलवर स्वाक्षरी केली आहे। दरम्यान आम्ही सरकारचे आभार मानतो अशी भावना कुऱ्हाडे यांचा मुलगा यश कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे। बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन निलेश राणे यांनी केलंय। बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खंडोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात आली। आरती करत खंडोबाला साकडं घालण्यात आलंय। आम्ही 2.5 वर्ष संघर्ष केला, 2.5 वर्षात वेगाने विकास कामं केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। 2014 पासून महाराष्ट्राची जनता मोदींसोबत असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। चाणक्य नाही, मी पक्षाचा साधारण कार्यकर्ता आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। आम्ही विचारांची लढाई लढलो आणि जनतेने योग्य तो निर्णय दिला। मोदींच्या नाऱ्यामुळे समाज एकत्र आला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। ईव्हीएम बाबतच्या आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं। जिंकलो तर ईव्हीएम चांगलं, पराभव झाला तर ईव्हीएमवर शंका उपस्थित करतात। पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडू नका असा घणाघात फडणवीसांनी केलाय। एकनाथ शिंदे नाराज नव्हते। शिंदेंनी सर्वांसोबत चर्चा केली आणि त्यानंतरच निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। शिंदे जास्त भावनिक असल्याचं फडणवीस म्हणाले। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे 11 ते 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे। सध्या विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती शिवसेना नेते भरत गोगावलेंनी दिली आहे। काल कसाबसा शपथविधी पार पडला। भाजपने शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती असं म्हणत राऊतांनी शिंदेंना टोला लगावलाय। रशिया युक्रेन प्रमाणे तिघांमध्ये युद्ध सुरू असून ज्यांना पदाचा मोह सुटत नाही ते आदळापट करतात अशी टीका राऊतांनी केली आहे। कधी शपथ घ्यायची हे ठरलं होतं, राऊतांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, धरून सोडून शपथविधी या पोकळ चर्चा असं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय। भाजपने राज्यात सुडाचं राजकारण केलं। महाराष्ट्राला पुढे जायचं असेल तर सुडाचं राजकारण थांबलं पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणालेत। विरोधकांनी कसं वागावं आम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्ही सरकारला सहकार्य करू असं राऊतांनी म्हटलंय। महायुतीकडून समाजामध्ये विभाजन केलं जात आहे, दादागिरी करून निवडणूक जिंकल्या जात आहेत अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। दरम्यान महाराष्ट्र धर्माला तडा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। येत्या 11 किंवा 12 तारखेला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 9 ते 10 आणि राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख लवकरच समजेल। मंत्रिपदाचा निर्णय त्या पक्षाचे नेते घेतील। अनेक आमदार शर्यतीत असल्यामुळे ताळमेळ बसवावा लागेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे। विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली आहे। राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीलम गोरेंच्या उपस्थितीत कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली।
7 ते 9 डिसेंबर पर्यंत विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे। राज्यसभेत नोटांचं बंडल सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे। 222 क्रमांकांच्या काँग्रेस खासदारांच्या आसनाखाली नोटांचं बंडल सापडल्याची माहिती राज्यसभा सभापतींनी दिली आहे। सदनात सापडलेले पैसे माझे नसून सभागृहात जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये असल्याचं स्पष्टीकरण अभिषेक मनु सिंघवींनी दिलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिकमधील 9 पल्स रुग्णालयात उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्राणज्योत आज मालवली। मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांतांचा उपासक गमावला अशी प्रतिक्रिया देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। समाजात वावरत असताना अगणित लोकांचं आयुष्य मधुकरराव पिचड यांच्यामुळे उजळलंय असंही ते म्हणाले। आदिवासी बांधव आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत असलेलं महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलंय अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली। ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे आदिवासी कल्याणाचं एक प्रदीर्घ पर्व हरपलं। आदिवासींचा कैवारी आपण जवळून पाहिला असून पिचड यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय असं ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिचड यांना श्रद्धांजली वाहिली। एका चांगल्या सहकार्याला आम्ही मुकलो याचं दुःख आहे। पिचड आजारावर मात करतील असा आम्हाला विश्वास होता। त्यांनी आदिवासी समाजासाठी आपलं आयुष्य पेरलं। त्यांच्या कार्याला सलाम अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली। मधुकरराव पिचड यांच्या निधनाची बातमी ही अत्यंत दुःखद असल्याची प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंनी श्रद्धांजली वाहिली आहे। आदिवासी आणि कष्टकरी समाजाचा नेता हरपला असंही ते म्हणाले। मधुकरराव पिचड यांच्या निधनामुळे दुःख झाल्याची भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे। समाजासाठी कार्यरत असणारा सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरपला अशा शब्दात त्यांनी पिचड यांना श्रद्धांजली वाहिली। नांदेडच्या गुरुद्वारात दानरूपी आलेल्या दागिन्यात भ्रष्टाचार झाल्याची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। याबाबत महसूल विभागाचे सचिव आणि नांदेड जिल्हाधिकारी यांना 18 डिसेंबर पर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याची अंतिम मुदत न्यायालयानं दिली आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सध्या अपूर्ण असलेल्या कामांच्या ठिकाणी वाद चिघळलेला पाहायला मिळतोय। मोबदला न देताच प्रशासन आणि ठेकेदार शेतकऱ्यांना जमिनी बळकावत असल्याचा आरोप करत एका महिलेने आत्महत्या केली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले। यवतमाळ तालुक्यातील मनदेव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तूर आणि कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगळूर मधील बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेकडो क्विंटल सोयाबीन पावसात भिजला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। परभणीत ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याचीही शक्यता आहे। नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर आणि भोकर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची देखील शक्यता आहे। वाशिममध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय। दरम्यान अवकाळी पावसामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी आता चिंताग्रस्त झालाय। बाबरी मस्जिद पतनाचे निषेध व्यक्त करत भिवंडीतील मस्जिदीमधून अजान देण्यात आली। यावेळी मस्जिद परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। वाशिम जिल्ह्यातील इंजोरी शिवारात गर्भवती महिलेची मेंढपाळाच्या पाल्यावरच प्रसूती करण्यात आली। आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांनी ही प्रसूती केली, तर आई आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे। संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 2 कुख्यात गुंडांना अटक करण्यात आली आहे। वाल्मिक शहाणे असं या अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्या 2 दुचाकींसह 9,56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावतीतील काँग्रेसकडून बाईक रॅली काढण्यात आली आहे। दरम्यान नव्या अकोला येथे बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला काँग्रेसकडून अभिवादनही करण्यात आले। पुणे महानगरपालिकेने थकबाकीदारांकडून कर गोळा करण्यास सुरुवात केली आहे। कर वसुली पथकाकडून बँड वाजवत कर वसूल करण्यात येतोय। गेल्या 4 दिवसांमध्ये 11,19,612 रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे। अहिल्यानगरच्या लेवणीमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनींचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान या प्रदर्शनात 300 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होते। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या जेजुरीत चंपाषष्ठी निमित्त लगबग सुरू झाली आहे। जेजुरी गडावर पारंपरिक पद्धतीने चंपाषष्ठीचा सण साजरा केला जातोय। मार्गशीर्ष पंचमी निमित्त आज पारंपरिक पद्धतीने तेलहंड्याची मिरवणूक काढण्यात आली। भाविकांनी देवाला तेलहंडा अर्पण केलाय, तर खंडोबा आणि म्हाळसाईला तेलवण करून हळद लावण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये एका जीन्स कारखान्यात घुसून 3 कामगारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बदलापूरच्या वडवली भागात एका भरधाव ट्रकने 2 जणांना उडवलं। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झालाय। अकोला शहरातील अकोट फैल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने संबंधित व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आलाय। या कारवाईत 6,58,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावाच्या हद्दीतील गोदामाला भीषण आग लागली होती। आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालाय। गोदामात वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे, तर आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आलंय। नवी मुंबईत शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची 58 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। नवी मुंबईत पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये दुचाकी आणि टेम्पो ट्रॅव्हलर्सचा अपघात झाला। या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील 13 जण जखमी झालेत।